अक्कलकोट येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबळे यांनी सप्टेंबर 2024 मध्ये विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून काही शिक्षकांची प्रतिनिधी केली होती। या प्रतिनियुक्तीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित शिक्षकांनी मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची दखल घेत संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केली। समितीमार्फत चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होऊन 1 वर्षाचा कालावधी उलटूनही गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा संघटनेचा आरोप आहे। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती देताना महांतेश्वर कट्टीमनी यांनी सांगितले की चौकशी अहवालानंतरही कारवाई न होणे ही गंभीर बाब असून दोषींवर त्वरित प्रशासकीय कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। अक्कलकोट तालुका प्रभारी गटशिक्षण अधिकारी श्री प्रशांत अरबळे साहेब यांनी 2024 या साली शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केले होते। त्या प्रतिनियुक्त्या शिक्षकांचा अडचणीच्या होते। त्यांच्या विरोधात मी 2024 पासून त्यांचा विरोध तक्रार करत होतो। आतापर्यंत 4-5 वेळा उपोषण झालेलं आहे, आमरण उपोषण झालेलं आहे आणि आत्मदहन झालेलं आहे। त्यावेळी पोलिसांनी म्हणजे अडथळा करून होऊ दिलं नाही। आता त्यांचे फाईल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारीकडे आहे, सही पूर्ण झालेलं आहे, तरी त्यांनी बाहेर सोडायला तयार नाही। या व्यतिरिक्त श्री प्रशांत अरबळे साहेब यांच्यावर अनेक तक्रारी प्रशांत अरबळे हे अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आहेत। 1 नंबर म्हणजे असा प्रौढ माणूस आहे, म्हणजे काही नियम बाहेर करतच नाही, सर्व नियम बाहेर। आता स्वतःचा उपशिक्षणाधिकारीचा पेपर बसण्यासाठी बोगस माहिती भरून शासनाला दिलेत, बोगस माहिती भरून त्या बोगस माहिती भरून त्यांनी पास झाल्यानंतर बोगस माहिती म्हणून कळाला। आम्ही तक्रार केलो, मग त्यांचे ऑर्डर कॅन्सल झाला। त्यांनी आता सध्या विस्तार अधिकारी म्हणूनच आहेत, आता चार्ज घेऊन प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून आहेत। शासनाला फसवणारे माणूस शिक्षकांना कसं सोडेल त्यांनी, शासनाला फसवले त्यांनी। मी म्हणजे खोटा शिक्षणाधिकारीचे पेपर दिले होते। आता त्यांची मागणी अशी आहे की भविष्यात शिक्षकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना बडतर्फ करून घरी बसवावं, असं माझी मागणी आहे। तरी त्यांचं ताबडतोब निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करावा, पुढे भविष्यात शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये।